ओके. सो क्वेश्चन नंबर 12 पासून चालू करूयात. 11 पर्यंत काल घेतला होता. एक्सरसाइजचा ईएमआयचा एक्सरसाइज चालू आहे आपला. ईएमआयचा एक्सरसाइज आणि याच्यातला आपण घेतो आता क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 3 to 11 हे पहिलेच काल झालेले आहेत आणि ती व्हिडिओ पण टाकलेली आहे ग्रुपवरती. सो बघून घ्या त्या. आणि आता क्वेश्चन नंबर 12 पासून स्टार्ट करतो आपण. सगळे फॉर्म्युला बेस्ड सम आहेत, अजिबात टफ नाही आहेत. सो क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलं बघा. द व्हॅल्यू ऑफ अ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉईल इज 10 mH. mH म्हणजे काय माहितीये का? mH म्हणजे मायक्रो हेनरी असं सांगितलंय. सॉरी, मायक्रो नाही, मिली हेनरी. म्हणजे एम म्हणजे असतो म्युच्युअल इंडक्टन्स. हे बघितलं होतं. एम म्हणजे काय असतो? एम इज नथिंग बट म्युच्युअल इंडक्टन्स. आणि तुम्हाला याचा युनिट पण क्लासमध्ये सांगितलं होता. म्युच्युअल इंडक्टन्सचा जो युनिट आहे ना, तो हेनरी असतो. हेनरीला एजनी डिनोट करतात. ठीक आहे, हे फक्त बेसिक सांगते तुम्हाला. त्याची व्हॅल्यू किती दिले? एम ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्सची दोन कॉइलच्या त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 10 mH. mH म्हणजे मिली हेनरी. मिली हेनरीला हेनरीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, कुठल्याही मिलीला आपण हेनरीमध्ये कसं, म्हणजे सपोज की मिलीमीटरला मीटरमध्ये कसं काय कन्वर्ट करतो आपण? इंटू 10⁻³ करतो. ठीक आहे, एका मीटरला मला असं कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करेल, तिथे 10⁻³ मीटर करेल. असं मग इथे पण तेच करायचं. 10 इंटू 10⁻³ हेनरी. म्हणजे ओव्हरऑल आता याचा आन्सर काढाल तर इथे 10च्या पॉवरला 1 आहे. -3 + 1 इज -2. सो -2 हेनरी. 10⁻² हेनरी. हा झाला आपला एमचा आन्सर. पुढे अजून काय दिलंय त्यांनी? इफ द करंट इन वन कॉइल इज चेंजेस फ्रॉम 5 एम्पियर टू 1 एम्पियर. आता करंट कितीनी चेंज होते ते सांगितलंय त्यांनी. करंटचा चेंज सांगितलाय. चेंज इन करंट. करंटला आपण आय ने डिनोट करतो, बट चेंज आहे म्हणजे इथे डी लावायचा. आता करंट कितीनी चेंज होते ते बघा. 5 एम्पियर ते 1 एम्पियर असं चेंज होते. म्हणजे 5 to 1 एम्पियर. मग इथे 5 - 1 करायचा. 5 एम्पियर -1 एम्पियर. ओव्हरऑल करंट जो चेंज होतोय ना, तो 4 एम्पियर इतका आहे. पुढे काय दिलंय त्यांनी? इन 0.2 सेकंड. म्हणजे टाइम दिलेला आहे. चेंज इन टाइम. चेंज इन टाइम त्यांनी दिलेला आहे 0.2 सेकंड. म्हणजे 0.2 सेकंड मध्ये 4 एम्पियर, म्हणजे 5 एम्पियर ते 1 एम्पियर एवढा करंट चेंज होतोय असं सांगितलंय त्यांनी. पुढे काय दिलंय? कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ईएमएफ इंड्यूस इन द अदर कॉइल. ऑल्सो कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस चार्ज पासिंग थ्रू कॉइल ऑफ अ रेजिस्टन्स 5 ओम. म्हणजे त्यांनी दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायला सांगितल्यात. पहिले जर कॅल्क्युलेट काय सांगितलंय? कॅल्क्युलेट मध्ये त्यांनी सगळ्यात पहिला काय सांगितलंय? सगळ्यात पहिले सांगितलंय की ईएमएफ काढा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ईएमएफ इंड्यूस इन द अदर कॉइल. म्हणजे दुसऱ्या कॉइलचा ईएमएफ काढायचा आहे, म्हणजे E2. दुसऱ्या कॉइलचा ईएमएफ म्हणून E2 लिहिलाय. आणि सेकंडरी त्यांनी विचारलाय कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस चार्ज पासिंग थ्रू द कॉइल. म्हणजे आता चार्ज काढायचा आहे. चार्ज काय असतो? क्यू असतो. आणि त्याच्यामध्ये कंडिशन पण दिली आहे. इफ इट्स रेजिस्टन्स किती दिलाय? रेजिस्टन्स आपला असतो आर. आर नीच डिनोट करतो रेजिस्टन्सला. त्याची व्हॅल्यू दिली 5 ओहम. 5 ओहम इतकी व्हॅल्यू आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. सगळ्यात पहिले तर E2 काढायचा आहे आणि नंतर मग तो चार्ज काढायचा आहे. ठीक आहे, सो दोन्ही गोष्टी आपल्याला काढायच्या तिथे. कसं काय काढणार? ईचा ईएमएफ साठी काय फॉर्म्युला असतो? दुसऱ्याचा ईएमएफ असं आपल्याला काढायचं असेल तर काय काढणार? ईएमएफचा फॉर्म्युला म्युच्युअल इंडक्टन्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्युच्युअल इंडक्टन्सच्या फॉर्म मध्ये ईएमएफचा फॉर्म्युला पाहिजे. मी हे फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, हा ऍक्च्युली असा फॉर्म्युला असतो. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्सचा जर बघायला गेलात ना, तर असा फॉर्म्युला बघितला होता. M = E/dt. हा फॉर्म्युला बघितला होता आपण. ठीक आहे, म्युच्युअल इंडक्टन्सचे दोन फॉर्म्युले दाखवले होते तुम्हाला. एक असा काहीतरी φ/I होता आणि एक दुसरा म्हणजे हा वाला. सो ईएमएफच्या फॉर्म मधला आपल्याला फॉर्म्युला पाहिजे, म्हणजे हा वाला फॉर्म्युला आहे. याच्यातनं आपल्याला काढायचं काय ते बघा. काढायला काय सांगितलंय त्यांनी? ई काढायला सांगितलंय. म्हणजे हा आहे ना, हा इकडे मल्टिप्लायला जाईल. ओके, इथे बाजूला असं करतो म्हणजे मिक्स नाही होणार. इथे हा असं होईल M × di/dt = E. आता व्हॅल्यू टाकायची. म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू आहे 10⁻². आणि di/dt याची व्हॅल्यू किती आहे? di किती आहे बघा. di दिलेला आहे 4 एम्पियर. म्हणजे वरती आहे 4 आणि खाली किती आहे? खाली दिलेला आहे 0.2 सेकंड. dt ची व्हॅल्यू 0.2 सेकंड आहे. 0.2. ह्याला सोपं करायला आपण असं करूयात, वरती आणि खाली 10 ने मल्टिप्लाय डिवाइड करूयात, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होईल.
ठीक आहे. हा 10⁻² ॲज इट इज आहे. ह्याला वरती मल्टिप्लाय केलास 4 10चा 40 येतो आणि 0.2 इंटू 10 इज 2. सो ओव्हरऑल आन्सर येईल 20. 20 इंटू 10⁻² विच इज इक्वल टू E2. ठीक आहे. हे सगळे E2 बद्दल काढतात आपण. सो ई ची आता जर तुम्ही ओव्हरऑल व्हॅल्यू घेतली 10⁻² याला पण सरकवलं तर 2 पॉईंट पुढे सरकेल. एकाला तर 2 बनेल आणि दुसऱ्याला 0.2 बनेल. सो 0.2 व्होल्ट इज इक्वल टू E2. ई म्हणजे ईएमएफ म्हणजे ऍक्च्युअली त्याला व्होल्टेज मध्येच मोजतो आपण, तो पोटेन्शियल डिफरन्स असतो. ठीक आहे. सो 0.2 ही याची व्हॅल्यू आली, E2 ची व्हॅल्यू आली. सो एक गोष्ट आपण कॅल्क्युलेट केली याच्यातली. आता दुसरी पण गोष्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसरी गोष्ट मध्ये काय, चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे जर त्याचा रेजिस्टन्स 5 ओम असेल. आता चार्ज कसं काय कॅल्क्युलेट करणार, चार्ज साठी आपल्याला करंट वाला फॉर्म्युला इकडे टाकायला लागेल. ठीक आहे. सो पुढच्या स्टेप मध्ये इकडे आता आपल्याला चार्ज काढायचा, बरोबर आहे. करंटचा फॉर्म्युला काय असतो, करंट इज नथिंग बट चार्ज फ्लोइंग थ्रू वायर पर युनिट टाइम. ठीक आहे. म्हणजे चार्ज अपॉन टाइम असतो आपला करंट. आता इथे आपल्याला करंटची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे. करंटची व्हॅल्यू माहिती आहे, टाइमची व्हॅल्यू माहिती आहे, इकडनं आपण चार्ज काढू शकतो. ओके. करंटची ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही माहिती आपल्याला तशी. ही जी करंटची व्हॅल्यू दिली ना आपल्याला, ही चेंज होणारा करंट आहे, म्हणजे ऍक्च्युअल मधला करंट नाही आहे. कळते का. हा करंट दिलेला आहे ना, हा चेंज इन करंट आहे, म्हणजे चेंज होणारा करंट आहे. 5 एम्पियर पासून 1 एम्पियर मध्ये चेंज होतो या. आपल्याला चेंज इन करंट नकोय. ठीक आहे. आपल्याला एक्झॅक्ट करंट पाहिजे. सो काय करायचं सांगतो तुम्हाला. पहिले तर टी नी वरती मल्टिप्लाय करा, आपल्याला काढायचं आहे कारण की चार्ज. सो I इंटू टी इज इक्वल टू क्यू असेल, बरोबर आहे. आता आय ची व्हॅल्यू आणि क्यू टी ची व्हॅल्यू, आता आय ची आपल्याला दुसरी व्हॅल्यू टाकायला लागेल. आय ची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण अजून, तुम्हाला माहिती आहे का. ओहम्स लॉ काय असतो, तो ओहम्स लॉ काय असतो. ओहम्स लॉ आपल्याला हे सांगतो की करंट आहे ना, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कशाला असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स. आणि मग इकडनं आपण फॉर्म्युला काढतो काय, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर असा फॉर्म्युला काढतो. इथे प्रोपोर्शनॅलिटी टाकली ना तर हा असा होतो, आय इंटू आर असा फॉर्म्युला होतो व्ही चा, बरोबर आहे. इकडनं जर तुम्ही करंटचा फॉर्म्युला बनवायला गेलात ना तर करंटचा फॉर्म्युला असा येईल, आय इक्वल टू व्ही बाय आर. ठीक आहे. व्ही म्हणजे काय असतो, व्ही म्हणजे असतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे व्ही असतो. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं इकडे काम कोण करतोय, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं काम इकडे ई करतोय. आपल्यामध्ये इथे व्ही चा काम ई करतोय. म्हणजे आय ला मी कसं रिप्लेस करतोय बघा, आयच्या जागी मी डायरेक्ट लिहितोय ई बाय आर. क्लिअर आहे. आणि हा टी आहे तो ऍज इट इज. फॉर्म्युला कुठून आला, हा ओम्स लॉचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तिकडनं आपण आय ची व्हॅल्यू काढली, व्ही बाय आर आली. आणि व्ही काय असतो, व्ही असतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि आपल्या केसमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं काम ईएमएफ करतोय, जो ई असतो. आता इथे प्रत्येकाची व्हॅल्यू टाकायची आणि चार्जची व्हॅल्यू काढायची. ई ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, ई ची व्हॅल्यू आपण काढले जस्ट 0.2 आले. रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली 5 ओम. आणि इंटू टाइम, टाइम किती दिलेला आहे त्यांनी, टाइमची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 0.2 सेकंड. ठीक आहे. इथे 0.2 सेकंड. अरे दोघांचा पण सेमच आहे का. सो 0.2 इंटू 0.2 किती होईल, 0.04 होईल आय थिंक, है ना. 0.04 आणि खाली किती आहे 5. ह्याला अजून 0.04 ला आपण असं पण लिहू शकतो, 4 इंटू 10⁻⁻², अपॉन 5. ठीक आहे. 4 लिहिण्यापेक्षा 40 लिहा इकडे, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपा जाईल. काय करूयात आपण, याला इकडे -2 आहे ना पॉवरला, इकडे अजून एक हे वाढू, इथे -3 करू आणि इथे 40 करू. आन्सर तेवढाच आहे याचा पण. काय केलंय, ही स्टेप कळली नाही का, परत एकदा सांगतो बघा. काय केलंय मी ऍक्च्युली, 0.04 आहे ना, याला असं लिहिलंय 4 इंटू 10⁻⁻². पण 5 ने मला याला डिवाइड करायचं असेल ना तर काय करायला लागेल मला, इकडे 4च्या जागी 40 आणायला लागेल, मग तो इझिली डिवाइड होईल. मग 4च्या जागी 40 आणायचा आणि इथे 10 ची पॉवर वाढवायची, म्हणजे तो हिशोब बरोबर होतो. ठीक आहे. आणि खाली काय येईल, खाली 5च येईल. हे सगळं कशाची व्हॅल्यू काढतो आपण, चार्जची व्हॅल्यू काढतो. बाजूला क्यू लिहून ठेवा सगळीकडे. कोणाला काय स्टेप कळत नसेल तर सांगा. आता 5 1 चा 5, 5 8 चा 40. ठीक आहे. सो 8 इंटू 10⁻⁻³
ठीक आहे, ही झाली चार्जची व्हॅल्यू. बट ऍक्च्युली आता जर ही आपण कुलम मध्ये लिहायला गेलो, ही कुलम मध्ये येईल व्हॅल्यू, कळते का? चार्जला आपण कुलम मध्ये मोजतो. यालाच आपण असं पण लिहू शकतो, 8 मायक्रो कुलम. आय थिंक मायक्रो नाही, मिली कुलम येईल. मायक्रो म्हणजे 6 येतो, सो इथं मिली कुलम लिहायचा. हा झाला चार्जची व्हॅल्यू. सो दोन्ही पण गोष्टी आपल्याला काढायच्या होत्या, त्या काढल्यात. कोणाला डाऊट आहे का याच्यात सांगा जरा. प्रांजल समजलाय का? हो सर, समजले. ओके, लिहून घ्या पटापट. लिहून घ्या, नाही तर स्नॅप काढा, कसंही करा, स्क्रीनशॉट वगैरे. बरं, स्क्रीनशॉट काढा याचा, मी पुढचा क्वेश्चन घेतो, म्हणजे पटापट होऊन जाईल. लिहा तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढून. कुठं काय डाऊट आला तर फक्त विचारा, ठीक आहे? मी नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. क्वेश्चन नंबर 13 घेऊयात. कोणाला पॉसिबल असेल तर माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल, तसं तुमच्या सोबतच होईल. क्वेश्चन नंबर 13 मध्ये बघा काय दिलंय. क्वेश्चन नंबर 13 पहिले मी रीड करतो अक्का. An EMF of a 96 micro millivolt is induced in the winding of coil when current in nearby coil is increasing at the rate of 1.2 ampere per second. What is the mutual inductance M of the two coils? म्हणजे त्यांनी EMF दिलेला आहे, अजून काय सांगितलेलं आहे, करंट सांगितलाय. करंट, फक्त करंट नाही सांगितलंय, करंट पर टाइम म्हणजे करंट अपॉन टाइम, म्हणजे तो मला वाटतं फ्लक्स असेल एखाद, ठीक आहे. DI अपॉन DT ची थोडक्यात व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे E असेल तो. आणि नंतर मग म्युच्युअल इंडक्टन्स काढायला सांगितलंय. बघा, गिवन डेटा पहिले लिहून घेऊ. गिवन डेटा मध्ये पहिले तर EMF दिलाय म्हणजे E दिलाय. E ची व्हॅल्यू 96 मिलीव्होल्ट. मिलीव्होल्टला कसं कन्वर्ट करतो मगाशी केलेला, इंटू 10⁻³ सो इंटू 10⁻³ वोल्ट. ईचा झाला काम. पुढे त्यांनी दिलाय करंट वेन करंट इन नियर बाय कॉइल इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 1.2 अँपियर पर सेकंड. त्यांनी करंट नाही दिलाय, फक्त जरा इथे व्यवस्थित लक्ष द्या. त्यांनी काय दिलंय, युनिट बघा त्याचा, करंटचा युनिट फक्त अँपियर असतो. 1.2 अँपियर पर सेकंड दिलाय. अँपियर म्हणजे करंट झाला तो, ठीक आहे. अँपियर म्हणजे करंट झाला, अपॉन टाइम पण आहे, म्हणजे DI अपॉन DT ची व्हॅल्यू दिली. ओके. आणि नेक्स्ट त्यांनी काढायला काय सांगितलंय, म्युच्युअल इंडक्टन्स काढायला सांगितलंय, म्हणजे M ची व्हॅल्यू काढायची आहे. फॉर्म्युला टाका, आन्सर काढा. फॉर्म्युला काय होता, मगाचीच बघितला म्युच्युअल इंडक्टन्सचा, याचा हा वाला फॉर्म्युला काय होता, फॉर्म्युला E अपॉन DI अपॉन DT असा होता फॉर्म्युला, ठीक आहे. जस्ट वरती चेक करू शकता तुम्ही. एक मिनिट, हा बघा इथे दिलाय बघा, तर म्युच्युअल इंडक्टन्स हा बघा इथे हा वाला फॉर्म्युला दिसतंय. हाच वाला फॉर्म्युला यूज केलाय आपण, सेम फॉर्म्युला यूज केला. सो व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढा. E ची व्हॅल्यू किती आहे, E ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 96. 96 इंटू 10⁻³ अपॉन DI बाय DT ची डायरेक्टली व्हॅल्यू दिली 1.2, ठीक आहे. सो कसं काय सॉल्व्ह करायला याला, वरती खाली 10 मल्टिप्लाय करा, सोपा जाईल. का, कारण की 12च्या टेबलमध्ये 96 येईल. मग वरती बघा काय होते, इथे 96 आहे, इंटू इथं 10⁻³ आणि इथं +1 म्हणजे -2 होईल, आणि खाली 12 होईल. आणि 12 च्या टेबलमध्ये 96 येतो, 12 8 96, सो 8 इंटू 10⁻², ठीक आहे. हा झाला म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू. याचा युनिट येतो ऍक्च्युअल मध्ये हेनरी, बट आपण ह्याला असं पण करू शकतो, म्हणजे 0.8 दिलात ना तर -3 होईल, त्याला आपण मिली हेनरी असं लिहू शकतो. कळतं का तुम्हाला, म्हणजे इथे 0.8 द्यायचा आणि 10 ची पॉवर वाढवायची, आणि हा हेनरी ऍज इट इज. पुढे ह्यालाच आपण काय करू शकतो, M 0.8 मिली हेनरी,
हे 10⁻³ आहे ना, यालाच आपण मिली हेनरी बोलतो. 1 मिली हेनरी इज इक्वल टू 10⁻³ हेनरी. ठीक आहे. सो हा चेंज आपण इकडे केलाय, बाकी काय नाही, एवढंच आहे. सो म्युच्युअल इंडक्टन्स काढायला सांगितलं, आपण काढला. लिहून घ्या सम फटाफट, आता सोपाच होता. झालं लिहून सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 14वा. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? A long solenoid of a length L, cross sectional area A, and having N1 turns primary coil has small coil of N2 turns secondary coil wound about its center. Determine the mutual inductance M of the two coil. म्हणजे त्यांनी दिलेला काय बघा, एक सोलेनॉइड आहे आणि त्या सोलेनॉइडची लेंथ दिलेली आहे. म्हणजे सोलेनॉइडची त्यांनी काय काय दिलेलं आहे सोलेनॉइड बद्दल. आता इकडे व्हॅल्यू काय नाही दिलात, हे असं डेरिव्हेशन टाइप मध्ये. ओके, एक सोलेनॉइड आहे, त्या सोलेनॉइडची त्यांनी काय काय दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे, एरिया म्हणजे लेंथ एल आहे, एरिया ए आहे, आणि एक त्याची पहिल्याची N1 टर्न्स आहेत. N1 हा प्रायमरी साठी आहे. ठीक आहे, प्रायमरी कॉइल साठी जे टर्न्स आहेत ना ते N1 आहेत, आणि सेकंडरी साठी असेल तो N2. हे सेकंडरीचा टर्न आहे, हा सेकंडरी कॉइलचा टर्न आहे. आणि त्यांनी विचारलंय का आपल्याला, त्यांनी म्युच्युअल इंडक्टन्स काढायला सांगितलंय. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट किंवा डिटरमाइन लिहा. कसं आहे, म्युच्युअल इंडक्टन्स किती येईल याचा, हे फक्त विचारलेलं आहे. सो फक्त सगळा फॉर्म्युला बेसच आहे. ओके, सो कसं काय कराल, बघा काय डोकं लागतंय का. सांगतो मी. त्यांनी सांगितलेलं आहे ना, क्वेश्चन काय दिलाय तो वाचला असेल तुम्ही, तर त्यांनी असं सांगितलंय की पहिले एक असा सोलेनॉइड आहे, एक असा अख्खाच्या अख्खा सोलेनॉइड आहे, आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की या सोलेनॉइडच्या आतमध्ये हा एक प्रायमरी झाला. हा पहिला आहे ना, हा प्रायमरी आहे, आणि ह्या प्रायमरीच्या आतमध्ये अजून एक सोलेनॉइड आहे. म्हणजे हा असं इकडून वरतून उलटा असेल, कळते का तुम्हाला, हा उलटा गोल 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 गोल. आणि हा पासिंग त्यांनी असं पण सांगितलं की हा सेंटर मधनं पास होतोय. म्हणजे हा मोठा वाला आहे ना, ह्याच्या सेंटर मधनं सेम याच्या सेंटरच्या जवळच त्याचा सेंटर आहे, म्हणजे दोघं पण असं एकदम मधोमध आहे, आणि त्याच्यातनं पास होतोय हा. ठीक आहे, सो त्यांनी अशी कंडिशन दिलेली आहे ती. ओके, आता आपल्याला काय माहिती आहे, पहिली गोष्ट तर हे हे कशाचं आहे माहिती आहे का, म्युच्युअल इंडक्टन्स बद्दलच आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय माहिती आहे, जो दुसऱ्याचा जो मॅग्नेटिक फ्लक्स असेल ना, सेकंडरीचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल, हा डायरेक्टली कशावरती डिपेंड असेल, सेकंडरी म्हणजे हा सेकंडरी आहे आणि हा प्रायमरी आहे. कळते तुम्हाला, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे. आता ह्याच्यामधनं ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन जातील, इकडनं पास होतील, याच्या एरियामधनं ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन जातील, म्हणजेच काय, ह्याचा मॅग्नेटिक फ्लक्स कशावरती डिपेंड असेल, पहिल्याच्या करंट वरती. हा जेवढा करंट सोडेल तेवढी त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल. म्हणजे ह्याची जी मॅग्नेटिक फ्लक्स असेल ना, तो डायरेक्टली I1 वरती डिपेंड आहे, पहिल्याच्या करंट वरती डिपेंड आहे. सो Φ21 इज डिपेंड ऑन I1. ठीक आहे, ही क्लासमध्ये कॉन्सेप्ट बघितली होती आपण. म्हणजे तिथे जर फॉर्म्युला टाकला तर असं येईल, M21 आणि इकडे I1 ऍज इट इज, आणि M21 ची व्हॅल्यू काढली ती किती येईल, M21 ची व्हॅल्यू अशी येईल, M21 ऍज इट इज, हा Φ21, आणि इकडे खाली येईल I1. आपल्याला हे काढायचं आहे. दुसऱ्यामध्ये जे असणारा दुसऱ्यामधला इंडक्टन्स काढायचा आहे ना, तो दुसऱ्यामधला काढायचा आहे, सेकंडरी कॉइलचा हवाय आपल्याला.
ठीक आहे, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ सेकंडरी कॉइल. सो आपल्याला फॉर्म्युला भेटलाय, फॉर्म्युला हा आहे. आता याच्यासाठी रिक्वायर असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? याच्यासाठी आपल्याला पहिले तर φ21 काढायला लागेल. ठीक आहे, φ21 म्हणजे काय? ह्या सेकंडरी कॉइलचा मॅग्नेटिक फ्लक्स किती आहे ते आपल्याला काढायला लागेल. आता सेकंडरी कॉइलचा मॅग्नेटिक फ्लक्स कसा येईल? सगळ्यात पहिले तर आपल्याला पहिल्याचा फ्लक्स माहिती असायला पाहिजे, आणि मग पहिल्याचा फ्लक्स आहे ना त्याला नंबर ऑफ टर्न्सनी मल्टिप्लाय करायचा. कळते तुम्हाला? आता हे थोडंसं डोक्यावरून जाऊ शकतो. आता बघा, पहिल्याचा जो मॅग्नेटिक फ्लक्स असेल, याच्या ज्या लाईनी असतील, कळते ना, त्याच लाईनी आहेत त्या सेकंडरी मधनं जातील. कळते? पहिल्यामधनं ज्या लाईन पास होतील ना त्याच लाईन ह्याच्यामधनं पण पास होतील. मग ह्याचा मॅग्नेटिक फ्लक्स काढायचा पहिल्याचा, आणि नंतर त्याला काय करायचा, आता सेकंडरी मध्ये किती नंबर्स ऑफ टर्न आहेत याच्यावरती डिपेंड आहे ना. जर मी φ1 ची व्हॅल्यू, एकाची व्हॅल्यू काढली, तर मग इथे नंबर ऑफ टर्न सोबत मल्टिप्लाय करायचा आहे. φ1 इंटू सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत दुसऱ्याचे, एवढंच करायचं आहे मला. म्हणजे पहिले काय करायला लागेल, पहिल्याचा मला मॅग्नेटिक फ्लक्स काढायला लागेल. नंतर मग त्याला, आता हा एका गोलचा आला, मग आता इकडे असे दुसऱ्या कॉइल मध्ये किती गोल आहेत? हा 1 झाला, हा 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला. मग जेवढे आहेत ना त्याच्यासोबत फक्त मल्टिप्लाय करायचं आहे मला φ1 ला. कळते तुम्हाला? सो सगळ्यात पहिले तर मला φ1 काढायला लागेल, आणि नंतर मग φ2 कसा काढणार मी? φ2 चा डायरेक्ट फॉर्म्युला येईल, φ1 ला n2 सोबत मल्टिप्लाय करायचा, म्हणजे दुसऱ्याचे नंबर ऑफ टर्न्स असतील त्यासोबत मल्टिप्लाय करायचा. सो φ1 कसं काढायचं ते बघा. φ1 म्हणजे हा काय झाला, हा मॅग्नेटिक फ्लक्स असतो. मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्ड, जी पहिल्याची जेवढी मॅग्नेटिक फील्ड असेल, सॉरी पहिला 1 टाकायला लागेल. मॅग्नेटिक फ्लक्स पहिल्याचा जेवढा असेल त्याला मी एरिया सोबत मल्टिप्लाय करेल. ठीक आहे. सो आता इकडे मॅग्नेटिक फ्लक्सचा तुम्हाला परत फॉर्म्युला टाकायला लागेल. कळते का? इथे B1 चा फॉर्म्युला टाकायला लागेल. आता B1 कशासाठी असतो? हे बघा, सोलेनॉइडचा B1, सोलेनॉइडचा सोलेनॉइड, त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स, सोलेनॉइडचा मॅग्नेटिक फ्लक्स हा किती असतो? याचा फॉर्म्युला आहे ना, याचा फॉर्म्युला आपण 10th चॅप्टर मध्ये बघितलाय. 10th चॅप्टर मध्ये काय होता? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. तिकडे सोलेनॉइड बघितला होता आपण, असं सोलेनॉइड बघितला होता, आणि टॉरॉइड बघितला होता. टॉरॉइड म्हणजे असं गोल गोल. याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक फ्लक्सचा जो फॉर्म्युला बघितलेला तोच फॉर्म्युला यूज होणार आहे, आणि तो फॉर्म्युला असा होता, म्यू नॉट इंटू म्यू नॉट इंटू एन इंटू आय, असा फॉर्म्युला होता. म्यू नॉट इंटू एन इंटू आय असा फॉर्म्युला होता. सो तोच फॉर्म्युला इथे लावायचा आहे. सो फॉर्म्युला मध्ये येईल म्यू नॉट इंटू एन, एन कशाचा? पहिल्याचा, इंटू आय, आय पण कशाचा? पहिल्याचा, आणि हा एरिया येतो ऍज इट इज. हा अख्खाच्या अख्खा आला φ1 चा आन्सर. ठीक आहे. आता मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलेली आहे काय करायचं. φ2 चा आन्सर कसा येईल? φ1 ला फक्त n2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. ओके. सो सुरुवात, हे बघा, आन्सरची सुरुवात इकडनं लिहा. हा इकडनं असा लिहित घ्यायचा आहे तुम्हाला. वाटलंच तर अजून मिनिमाइज करतो, थोडं झूम करा. हा, आता करायचं काय मला? φ2 चा आन्सर काढायचा आहे. φ2 किती येणार आहे मी तुम्हाला वरती दिलाय बघा. φ2 किती असणार आहे आपला? φ1 इंटू n2. सो φ2 इज नथिंग बट φ1 इंटू n2. आता φ1 ची व्हॅल्यू आपण वरतीच काढले, म्यू नॉट n1 I1 आणि a, आणि इकडे येईल n2. ठीक आहे. सो हा झाला फॉर्म्युला आपला φ2 चा. आता काढायचं काय आपल्याला? आपल्याला काढायचंय सेकंडरीचा मॅग्नेटिक इंडक्टन्स. सो सेकंडरीचा मॅग्नेटिक इंडक्टन्स म्हणजे हा वाला फॉर्म्युला टाकायचा आहे, M21. याचा फॉर्म्युला येईल φ21 अपॉन I1. आता φ21 ची व्हॅल्यू किती आहे? φ21 ची 21 म्हणजे हाच आहे 21. कळते? ही वाली वरची व्हॅल्यू आता जस्ट काढली ना व्हॅल्यू, हीच टाकायची इथे. सो म्यू नॉट n1 I1 a n2 अपॉन मध्ये दिलाय I1. I1 डायरेक्टली कॅन्सल होईल. उरलेला अख्खाच्या अख्खा आन्सर आहे ना तो याच्या म्युच्युअल इंडक्टन्सचा आहे. म्यू नॉट n1 n2 आणि a, हा अख्खा आन्सर दुसऱ्याचा मॅग्नेटिक इंडक्टन्सचा आहे. ठीक आहे. सो हाच आन्सर आहे. कोणाला याच्यात डाऊट आहे काय? कुठली गोष्ट कळली नाही? बादल समजलं का हे कसं केलंय ते? हे वाला समजलं का? हे समजणं महत्वाचं आहे. हे जे स्टार करतोय ना हे समजणं महत्वाचं आहे. हा वाला, हे वाला, हे समजणं महत्वाचं आहे.
ते समजलं काय कसं केलंय, कुठलं कशामध्ये काय डाऊट आहे जरा सांगा. बादल, प्रांजल समजलंय हे? सर जरा परत एकदा रिपीट करा. ते वरचं वाला रिपीट करू का? हा, ते ह्याचं आपल्याला म्युच्युअल काय म्युच्युअल इंडक्टन्स इंडक्टन्स, हे हा. दोन्ही कॉइलचं काढायचं आहे ना? सेकंडरी कॉइलचा काढायचा इथे तर ऑफ 2 कॉइल्स लिहिलेलं आहे. आहे. एक मिनिट हा. ते ऍक्च्युली 2 नसेल, ते सेकंडरी असेल, कळतंय का? हा, 2 म्हणजे ठीक आहे. दुसऱ्या कॉइलचा काढायचा असेल, कळतंय? आता ओके. त्याच्यामध्ये असंच असेल का, एकाचं देतात आणि दुसऱ्याचं काढायला सांगतात. हम्म. सो जरा एकदा रिपीट करा. हा, हे रिपीट करतो, हे वाला रिपीट करतो. आय थिंक तिथे काहीतरी डाऊट असेल तुम्हाला, या एवढ्या पॅच मध्ये डाऊट असू शकतो. आता बघ, दुसऱ्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स येईल. दुसऱ्यामध्ये म्हणजे काय, हे बघ, एक महत्वाचा मेन आहे तो हा आहे. हा वाला आहे ना, हा मेन आहे. आणि दुसरा वाला आहे ना, दुसरा वाला मी वरती दाखवतो छोटासा. हा असा आहे दुसरा वाला, ठीक आहे. आता ह्याच्यातनं ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन जातील एवढ्या एरियामधनं, त्याच मॅग्नेटिक लाईन आहेत त्या ह्याच्यातनं पास होतील, कळते का? हा असा इकडे आतमध्ये आहे, हा आहे ना, हा आतमध्ये आहे. मग ह्याच्यातनं पहिल्या वाल्यामधनं ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन जातील त्या लाईन ह्याच्यातनं पास होतील, कळते? म्हणजे सेकंडरीचा मॅग्नेटिक फ्लक्स आणि इथे मी ठेवतोय पहिल्याचा मॅग्नेटिक फ्लक्स. पहिले तर आपल्याला पहिल्याचा मॅग्नेटिक फ्लक्स किती येतोय ते काढणं महत्वाचं आहे. हा आला तर मग आपण हा काढू शकतो. जेवढ्या लाईन पहिल्यामधनं पास होतील त्याच लाईन दुसऱ्यामधनं पण पास होतील, कळते? आता पहिल्यामध्ये म्हणजे हा वाला बघ, आता ह्याच्यामधनं सपोज की 5 लाईन जातात, बरोबर आहे. आता नंतर मग मी काय करेल, हा वरचा वाला आहे ना, हा सेकंडरी कॉईल आहे, ती मी इथे ठेवणार. सेकंडरी मधनं आता काय होतील, ह्याच्या 5 लाईन जातात ना, तर त्याच 5 लाईन ह्याच्यातनं पण पास होतील. ह्या वाल्या ह्या वाल्या एका ह्याच्यामधनं, कळते का, एका रिंग मधनं पास होतील. मग आता याची टोटल मॅग्नेटिक फ्लक्स हा कशावरती डिपेंड असेल, याचे किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वरती डिपेंड आहे. आणि पहिल्यामधनं किती पास होत आहेत याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे φ2 हा कम्प्लिटली डिपेंड कशावरती आहे, φ1 वरती डिपेंड आहे, कळते? जर तुला φ1 आला, जर तुला पहिल्याची ह्याची मॅग्नेटिक फील्ड, मोठ्याची मॅग्नेटिक फील्ड माहिती असेल तर तू छोट्याची पण काढू शकतोस. समजलं? हा, हो. मग त्याच्यासाठी आपण हा वाला फॉर्म्युला वापरलाय. आणि हा जो फॉर्म्युला आहे ना, हा डायरेक्ट दुसऱ्याच्या मॅग्नेटिक फ्लक्सचा, सॉरी, मॅग्नेटिक इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक नाही, म्युच्युअल इंडक्टन्सचा. हा वाला फॉर्म्युला तुम्ही हे वाला आपण आज डिराईव्ह पण केलं होतं. हे कसं आलं ते, M21 चा फॉर्म्युला आहे, M521 अपॉन I1. आता सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म्युला मध्ये बघ काय रिक्वायर आहे. फॉर्म्युला मध्ये φ2 रिक्वायर आहे. त्याचा अर्थ काय, φ2 म्हणजे काय, दुसऱ्याची मॅग्नेटिक फील्ड. दुसऱ्याची म्हणजे हा वाला, हा पहिला आहे, हा दुसरा आहे. मग ह्याची मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे. मग ह्याच्या मॅग्नेटिक फील्ड साठी आपल्याला φ1 रिक्वायर असेल. पहिले φ1 काढायला लागेल. जर φ1 आला तर आपण φ2 काढू, आणि जर φ2 आला तर आपण डायरेक्टली M21 काढू, कळतंय? सो मेन म्हणून पहिले आपण φ1 कडे लक्ष दिलंय आणि φ1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आणि φ1 साठी फॉर्म्युला आहे B × A. आता सॉलिनॉइड साठी जी मॅग्नेटिक फील्ड असेल त्याचा एवढा फॉर्म्युला आहे. हे वाला दिसतंय ना, हा एवढा पॅच, हा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे सोलेनॉइड साठी. सोलेनॉइड म्हणजे अशी कधी कॉईल आली तर त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड काढायचा फॉर्म्युला हाच आहे. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी. कसं काढणार, म्यू नॉट इंटू आय इंटू एन. बस एवढं काढलं की याची मॅग्नेटिक फील्ड येते. मग तीच व्हॅल्यू मी पहिल्याची काढली. φ1 चा आन्सर येईल म्यू नॉट एन आय आणि ए. हा वाला पहिल्याचा फॉर्म्युला आहे. आणि सेम व्हॅल्यू आहे ती मी याच्यामध्ये पुटअप केली φ2 मध्ये. φ2 मध्ये काय आहे, याचा फक्त नंबर ऑफ टर्न्स सेकंडाचा असेल. आणि φ1 च्या जागी फक्त ही वाली व्हॅल्यू आहे, ती ऍज इट इज कॉपी पेस्ट केली मी ते, ठीक आहे. φ2 मध्ये बघ, φ1 च्या जागी व्हॅल्यू आहे ती टाकली एवढ्याची, आणि त्याला n2 ने मल्टिप्लाय केला. आणि नंतर मग हीच व्हॅल्यू, ही वाली व्हॅल्यू आहे ती मला कशात टाकायचं आहे, आपल्याला M21 काढायचं आहे ना, आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स काढायचा आहे. मग त्याच्यासाठी φ21 ची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे जी आता आपण काढली, ही वाली व्हॅल्यू याच्यात टाकायची. तेच केलंय मी. ती वाली व्हॅल्यू वरची जी आहे ती याच्यामध्ये टाकली, याच्यामध्ये टाकली, आणि खाली I1 आहे, I1 कट झाला, आणि येणारा असेल तो आपला आन्सर, ठीक आहे. थोडासा फक्त डोका फिरवणारा होता, बट कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर जमून जाईल. नेक्स्ट बघायचं.
समजलं ना आता प्रांजल? हो सर. गुड. तरी पण काही समजलं नसेल तर मग नेक्स्ट लेक्चरला बघूयात आपण क्लासमध्येच. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेतो मी. 15वा घेऊयात क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. काय दिलंय 15 मध्ये बघा. The primary and secondary coil of a transformer each have inductance of 200 into 10 raised to minus 6 Henry. The mutual inductance I am between winding is 4 into 10 raised to the power minus 6. What percentage of flux from one coil reaches to the another? ओके, इकडे आता काय दिलेलं आहे त्यांनी. Primary and secondary coils of a transformer have inductance of 200 into 10 raised to minus 6. म्हणजे त्यांनी पहिल्याच लाईन मध्ये काय दिलंय बघा, प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल दोघांचा पण इंडक्टन्स दिलेला आहे. कळते? प्रायमरी कॉइलचा पण इंडक्टन्स दिला आणि सेकंडरी कॉइलचा पण इंडक्टन्स दिलाय. प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इच हॅव इंडक्टन्स ऑफ 200 into 10 raised to minus 6. म्हणजे प्रायमरीचा पण तोच आहे आणि सेकंडरीचा पण तोच आहे. इच हॅव सांगितलंय ना, म्हणजे दोघांचा पण इंडक्टन्सला आपण एल ने डिनोट करतो. L1 आणि L2 दोघांची पण व्हॅल्यू त्यांनी दिले 200 into 10 raised to the power minus 6 हेनरी. आता 200 म्हणजे किती असतो? 2 into 10 raised to the power 2. 2 into 100 म्हणजे थोडक्यात. आणि हा minus 6 ऍज इट इज, म्हणजे हा होईल 2 into 10 raised to the power minus 4. ठीक आहे, हेनरी. हा झाला आपला L1 आणि L2 दोघांच्या पण व्हॅल्यू झाल्या या. म्हणजे दोघांचा इंडक्टन्स आहे. L1 म्हणजे काय? L म्हणजे इंडक्टन्स असतो. ठीक आहे. पुढे काय दिलं त्यांनी? म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे. म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन वाइंडिंग इज 4 into 10 raised to the power minus 6. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल एम झाला. हा दिलेला आहे 4 into 10 raised to the power minus 6 हेनरी. आणि काढायला काय सांगितलंय? व्हॉट पर्सेंटेज ऑफ अ फ्लक्स फ्रॉम वन कॉइल रिचेस टू द अनदर. म्हणजे आपल्याला फ्लक्स काढायला सांगितलंय त्यांनी. ठीक आहे. सॉरी, व्हॉट पर्सेंटेज ऑफ अ फ्लक्स. आता हे समजणं महत्वाचं आहे. व्हॉट पर्सेंटेज ऑफ अ फ्लक्स. काय सांगितलंय त्यांनी? एक मिनिट. हा, व्हॉट पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे हे पर्सेंटेज ऑफ फ्लक्स. ठीक आहे. पास फ्रॉम वन कॉइल टू अनदर. आता त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे थोडक्यात तुम्हाला क्वेश्चन समजते का? दोन कॉइल आहेत ट्रान्सफॉर्मर मधल्या. ठीक आहे. आणि दोघांमधनं पण किती पर्सेंटचा फ्लक्स आहे तो ट्रान्समिट होतोय. किती पर्सेंटेजचा फ्लक्स म्हणजे काय माहितीये का? दोघांमधनं म्हणजे पहिल्यापासून, आता ही पहिली कॉईल असेल असं तुम्ही कन्सिडर करा. हे बघा, ही पहिली कॉईल होती आणि ही याच्याच बाजूला दुसरी कॉईल ठेवलेली. आता ह्याच्यामधनं लाईन्स जातात, मॅग्नेटिक फील्ड लाईन. मग ह्याच्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन आहेत त्या ह्यातनं किती पास होत आहेत ते बघायचं आहे आपल्याला. ही कुठली कॉन्सेप्ट आहे माहितीये का? ही कोइफिशियंट ऑफ कपलिंगची कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ कपलिंग मध्ये आपण हेच बघायचो की पहिल्याच्या फील्ड लाईन आहेत तर दुसऱ्यामधनं किती पास होत आहेत. फक्त एवढंच विचारलंय. कोइफिशियंट ऑफ कपलिंगला आपण के ने डिनोट करायचो आणि त्याचा फॉर्म्युला पण तसंच होता. फॉर्म्युला तुम्हाला मी डायरेक्ट केचा लिहून दिलेला. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे के काढायचं आहे थोडक्यात, आणि याला के ला आपल्याला पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. सो काय नाही, केचा फॉर्म्युला आता हे वाला आहे, हे कोइफिशियंट ऑफ कपलिंगचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला वाचूनच समजायला पाहिजे की त्यांनी काय विचारलंय. त्यांनी विचारलंय की मॅग्नेटिक फ्लक्स किती पास होतो एका कॉइल पासून दुसऱ्या कॉइल मध्ये, म्हणजेच काय, किती फील्ड लाईन जातात, आणि हेच म्हणजे कोइफिशियंट ऑफ कपलिंग. आणि त्याचा फॉर्म्युला पण क्लासमध्ये तुम्हाला लिहून पण दिला मी. फॉर्म्युला होता एम अपॉन अंडररूट मध्ये L1 into L2. बस फॉर्म्युला टाका, आन्सर काढा. एम ची व्हॅल्यू दिली 4 into 10 raised to minus 6 टाकायची. अपॉन रूट मध्ये आहे L1 आणि L2 दोघांची पण व्हॅल्यू तेवढीच आहे. कळते का? ह्याला स्क्वेअर केलं तरी चालेल तुम्ही. म्हणजे असं लिहूयात आपण 2 into 10 raised to the power minus 4 आणि त्याचा स्क्वेअर. बिकॉज L1 आणि L2 ची दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे म्हणून त्याचा स्क्वेअर केला मी. स्क्वेअर आणि रूट गेला, राहिलं काय? वरती 4 राहिला आणि खाली 2 राहिला. 4 into 10 raised to minus 6 अपॉन 2 into 10 raised to minus 4. 2 1 चा 2, 2 2 चा 4, minus 4 वरती गेला म्हणजे प्लस 4 होईल. 7 न 4 गेले किती राहतात? 2 राहतात. 2 into 10 raised to the power minus 2. हा झाला के ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू फक्त झाली के ची. ठीक आहे. हा झाला के चा आन्सर. बट त्यांनी आपल्याला आन्सर कशामध्ये काढायला सांगितलंय?
त्याने आपल्याला आन्सर पर्सेंटेज मध्ये काढायला सांगितलंय. पर्सेंटेज म्हणजे काय करायचा, त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचा. 2 इंटू 10⁻⁻² इंटू 100. 100 म्हणजे 10 स्क्वेअर, हा दोघांची पॉवर कट होईल आणि k इक्वल टू येईल 2%. ठीक आहे, एवढंच होतं, काय टफ नाही. सो लिहून घ्या हे तुम्हाला कॉन्सेप्ट कुठली आहे ती समजायला पाहिजे. फ्लक्स पास होते असं सांगितलं, फ्लक्स एका मधनं दुसरीकडे जातोय असं सांगितलं, म्हणजेच कोएफिशियंट ऑफ कपलिंग काढायचं आहे. झालं लिहून ये. झालं का लिहून? झालं सर. गुड. पुढचा बघू. 16वा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय दिलंय, मोठा भलेही दिसायला आहे पण एवढा टफ नाही येतो. काय दिलंय त्यांनी, ए टोरॉइड रिंग मेड फ्रॉम अ बार ऑफ अ लेंथ 1 मीटर अँड डायमीटर d 1 सेंटीमीटर इज बेंट इनटू द सर्कल. It is wound tightly with 100 ton per centimeter. If permeability of the bar is equal to free space mu naught, calculate magnetic field inside the bar B when current I is circulating through the turns is 100 ampere. Also determine the self inductance of a coil. म्हणजे दोन गोष्टी फाइंड आउट करायला सांगितल्या. सगळ्यात पहिले तर क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलाय की टोरॉइड रिंग आहे. टोरॉइड म्हणजे सोलेनॉइडच असतो. सोलेनॉइड आपला असा असतो. याला जर आपण पहिला टोक आणि शेवटचा टोक दोघांना जोडला तर हा असा बनेल, गोल 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 गोल, असं झालं आपला टोरॉइड. ठीक आहे, मग टोरॉइडची त्यांनी प्रॉपर्टी काय काय दिली आहे, त्यांनी सांगितले की एक त्याची लेंथ दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, एक 1 मीटरच्या लेंथची एक काय बोलतात त्याला, एक बार आहे असा 1 मीटरच्या लेंथचा, लेंथ दिलेली आहे 1 मीटर. ठीक आहे, नंतर मग त्याची डायमीटर दिलेली आहे 1 सेंटीमीटर. ठीक आहे, इफ डायमीटर इज 1 सेंटीमीटर देन रेडियस किती येईल, 0.5 सेंटीमीटर. ते पण सेंटीमीटर मध्ये नकोय आपल्याला, आपल्याला मीटर मध्ये पाहिजे. सो 0.5 इंटू 10⁻⁻² मीटर. ठीक आहे, ह्याला थोडक्यात आपण असं पण लिहू शकतो, r इक्वल टू 0.5 आहे ना, ह्याला असं लिहू शकतो 5 इंटू 10⁻⁻³ मीटर. रेडियस काढली. पुढे त्यांनी काय दिलंय, is bent into the circle, it is wound tightly with a 100 tons per centimeter. म्हणजे त्याला आपण असं काय बोलतात त्याला, वाउंड म्हणजे त्यांनी असं त्याचे नंबर ऑफ टन्स दिलेत. ठीक आहे, म्हणजे हे असे गोल 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 टोटल नंबर ऑफ टन्स आहेत ना, ते किती दिलेत, 100 दिलेले आहेत. ठीक आहे, सो एन ची व्हॅल्यू दिली त्यांनी 100 टन्स. आता काय दिलंय पुढे ते पण लक्षात घ्या, 100 टन्स पर सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे एका सेंटीमीटर मध्ये 100 टन्स आहेत असं सांगितलंय त्यांनी. कळते तुम्हाला, एका सेंटीमीटर मध्ये म्हणजे हा सपोज की असा हा झाला 1 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि ही अख्खीची अख्खी झाली 1 मीटरची. ठीक आहे, आणि ह्या एका सेंटीमीटर मध्ये किती बसतायत, 100 टन बसतात. इथे 100 टन्स बसतायत. कळते तुम्हाला. आता विचार करा, अख्खीची अख्खी एका मीटरची आहे आणि एका मीटर मध्ये जर तुम्ही सेंटीमीटर मोजायला गेलात ना तर 100 सेंटीमीटर येतात. म्हणजे एकामध्ये जर 100 टन असतील तर एका सेंटीमीटर मध्ये जर 100 टन असतील तर 100 मध्ये किती असेल, 100 मध्ये 100 इंटू 100 येईल. कळते तुम्हाला हे, म्हणजे एन ची व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये काय येईल, आपण मीटर मध्ये बघतो. कळते तुम्हाला, हा एका सेंटीमीटर बद्दल झाला. असेच सेंटीमीटर इकडे पण असेल, इकडे पण असेल, हे 2 3 4 5 असं 100 वेळा बघणार आपण.
100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर येईल. सॉरी, इथं मी चुकीचं लिहिलंय. 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतो. म्हणजे एका सेंटीमीटर मध्ये 100 असेल तर 100 सेंटीमीटर मध्ये 100 इंटू 100 असं असेल ते. म्हणजे 100 इंटू 100 येईल इथे. ठीक आहे. सो 100 इंटू 100 म्हणजे काय लिहाल इथे, एन इक्वल टू डायरेक्ट लिहिल्या 10⁴. टोटल 4 शून्य आहेत म्हणून पॉवरला डायरेक्टली 4 येईल. ही झाली एन ची व्हॅल्यू. पुढे अजून काय दिलंय त्यांनी, त्यांनी म्यू नॉट आहे म्हणजे त्यांनी पुढे सांगितलंय बघा, परमॅबिलिटी ऑफ अ बार इज इक्वल टू फ्री स्पेस ऑफ अ म्यू नॉट. आता म्यू नॉट ची व्हॅल्यू किती असते, तोंडपाठ ठेवा. म्यू नॉट ची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁻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 ⁻
आता काय काय काढायला सांगितलंय ते बघा. त्यांनी काढायला सांगितलंय मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द बार. मॅग्नेटिक फील्ड काढायला सांगितले. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड काढायला सांगितले बी इनसाइड एल, म्हणजे आतमध्ये असणारी मॅग्नेटिक फील्ड. हे कळते का तुम्हाला? या टोरॉइडच्या आतमध्ये ते गोल 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 अशी मॅग्नेटिक फील्ड असेल. ह्या बाजूला अशी सर्क्युलर मध्ये अख्खीची अख्खी मॅग्नेटिक फील्ड असेल. मग त्या अख्ख्या सर्कल मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड आहे ती काढायची, ती म्हणजे बी इनसाइड. ठीक आहे. आणि पुढे त्यांनी काय काढायला सांगितलंय? सर्क्युलेटिंग थ्रू करंट आय सर्क्युलेटिंग थ्रू द टर्न्स ऑफ इज 100 एम्पियर. म्हणजे करंट दिलेला आहे, त्यांनी कंडिशन दिले बघा. एक तर हे कॅल्क्युलेट करायचं आहे, हे आपल्याला काढायला सांगितलंय. आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांनी करंट दिलेला आहे. करंटची व्हॅल्यू किती दिली? 100 एम्पियर आहे असं सांगितलंय. 100 ना, हा 100 एम्पियरचा करंट आहे असं सांगितलंय. आणि कॅल्क्युलेट करायला सांगितलंय त्याचा इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स ही सेल, एल ची व्हॅल्यू काढायला सांगितली. ठीक आहे. सो दोन गोष्टी काढायच्या आहेत. कशा काय काढणार? सगळ्यात पहिले तर बी इनसाइड. आता टोरॉइड साठीचा जो फॉर्म्युला असतो ना मॅग्नेटिक फील्डचा, टोरॉइड आणि लक्षात ठेवा, टोरॉइड आणि सोलेनॉइड या दोघांचा पण फॉर्म्युला आहे ना, हा एकच फॉर्म्युला आहे दोघांचा पण. यांच्या मॅग्नेटिक फील्डचा जो फॉर्म्युला आहे तो एकच आहे. ठीक आहे. फील्ड इज सेम, फॉर्म्युला तोच आहे जो मगाशी आपण सोलेनॉइड साठी कुठला वापरलेला, म्यू नॉट इंटू आय इंटू नंबर ऑफ टर्न्स, हा वापरला. मग हाच फॉर्म्युला इकडे पण येईल. सो सेम फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर काढा. काय येईल बघा? म्यू नॉट ची व्हॅल्यू असते 4 इंटू 10⁻⁻⁷, सॉरी 4 पाय आहे ना, एक मिनिट रफ करतो. 4 पाय म्हणजे 3.14 लिहितो मी, इंटू 10⁻⁻⁷. करंटची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे? करंटची व्हॅल्यू दिलेली आहे 100. ठीक आहे. तर करंटची व्हॅल्यू 100 दिली आणि नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे 10⁻⁴. सो 10⁻⁴ येईल. आता याचा जो आन्सर आहे ना, हा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. याचा आन्सर येईल 12.56. आता 10च्या पॉवर मध्ये किती किती आहेत ते बघा. इथे -7 आहे आणि ते 4 आणि 2 6 होईल. कळते का? इथे 2 आहेत ना, म्हणजे 10 स्क्वेअर आहे ऍक्च्युअल मध्ये. 10 स्क्वेअर म्हणजे 2 + 4 = 6. इथे 6 आहे, इकडे -7 आहे, म्हणजे 10च्या पॉवरला उडेल -1. ही झाली मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू. ठीक आहे. याला आपण -1 ला तुम्ही अजून जर पुढे सरकवलात ना, तर हा असा बनेल 1.256. सो 1.256 मॅग्नेटिक फील्डचा युनिट असतो टेस्ला. मग मॅग्नेटिक फील्ड इनसाइड मध्ये होती ती आपण काढलेली आहे. हा झाला सॉल्व. आता पुढे काढायचं सेल्फ इंडक्टन्स. फॉर्म्युला टाका, आन्सर काढा. आता सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला सोलेनॉइड साठी बघायचा आहे. ठीक आहे. सोलेनॉइड साठी सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? ठीक आहे. सॉरी, सेल्फ इंडक्टन्स फॉर सोलेनॉइड लिहितो. सेल्फ इंडक्टन्स फॉर सोलेनॉइड म्हणजे सोलेनॉइड साठी किती सेल्फ इंडक्टन्स असेल. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला बुक मध्येच भेटेल. ठीक आहे. बुक मध्ये आपण सेल्फ इंडक्टन्सचा टॉपिक बघितलाय ना, टेक्स्टबुक मध्ये बघा. टेक्स्टबुक मध्ये काय मी तुम्हाला लिहून पण दिलेला आहे. सेल्फ इंडक्टन्सचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्येच पुढे सोलेनॉइडचा एक पॉइंट आहे. ठीक आहे. त्या सोलेनॉइड मध्ये फॉर्म्युला दिलेला आहे. त्याचा फॉर्म्युला असा आहे सेल्फ इंडक्टन्सचा सोलेनॉइड मधल्या, म्यू नॉट n² a इंटू एल, असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू टाका. म्यू नॉट ची किती व्हॅल्यू आहे? म्यू नॉट कॉन्स्टंट असतो ना, 4 इंटू 4 पाय. ओके. सो 4 इंटू 3.14 इंटू 10⁻⁻⁴ इंटू n² आहे. n² म्हणजे 10⁻⁴ चा स्क्वेअर करायला लागेल आपल्याला. मग 10⁸ बनेल तो. ठीक आहे. आणि एरिया किती आहे?
एरिया इकडे बघा, इथे एरियाचा आर दिलेला आहे त्यांनी, म्हणजे ते फॉर्म्युला टाकायला लागेल आपल्याला, π/4 इंटू तो वाला फॉर्म्युला. ठीक आहे, पाय आर स्क्वेअर, पाय इंटू आर किती आहे त्याचा स्क्वेअर करा, 5 × 10⁻³ सो 5 × 10⁻³ याचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि याला अख्ख्याला सॉल्व्ह करायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, नाहीतर एक काम करा, बघा इथं पण पायच ठेवा, कारण की 2 वेळा पाय आहे ना, 2 वेळा पाय आहे बघा, इथे पाय आहे आणि इथे पण पाय आहे. काय करू शकतो इथे, 4 ॲज इट इज, इथे पाय स्क्वेअर लिहितो दोघांचा पण मिळून. 10 ची पॉवर बघा किती होते, इथे 8 आहे, इथे -6 आहे. 8 -6 -4 म्हणजे हा -10 बनेल. -10 मधनं 8 गेला तर -2 राहील फक्त. आणि अजून काय उरला, 5 उरला फक्त. 5 येईल 25, 5 स्क्वेअर आहे ना, याचा स्क्वेअर करायचा आहे, 25 बनेल तो. 25 4चा परत 100 आणि हा 10⁻² ॲज इट इज इंटू पाय स्क्वेअर. हे दोन्ही पण व्हॅल्यू कट होतील, 100 म्हणजे 10 स्क्वेअर आणि 10⁻². पॉवरला असं 0 उरेल, कळते का, 10⁻0 होईल. इथे 2 आहे ना, 100 म्हणजे काय 10चा स्क्वेअर आणि 2 - 2 केलं तर 10⁻0 होईल. एनिथिंग रेस टू 0 इज 1. ठीक आहे, याचा पुढे आन्सर 1 होईल. आणि पाय स्क्वेअरचा आन्सर किती असतो, पाय स्क्वेअरचा आन्सर असतो 9.869, म्हणजे तिला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर येईल त्याचा. ठीक आहे, सो ओव्हरऑल आन्सर याचा 1च येणार आहे, 1 × 9.869, म्हणजे ओव्हरऑल एलचा जो आन्सर काढलात तुम्ही तर तो येईल 9.869. युनिट काय असतो, इंडक्टन्सचा युनिट असतो तो हेनरी असतो. सो हा झाला आपला ओव्हरऑल आन्सर. हे एल पण आपण कॅल्क्युलेट केला. ठीक आहे, म्यू नॉट ची व्हॅल्यू 4π10⁻⁻7 असते ना. -4 असते, -7 असते का, एक मिनिट -7 आहे का? हा बरोबर बोललीस तू, म्हणजे इकडे आपलं चुकलंय का? बरोबर बोलतेस, इथे -7 येईल म्हणजे, बरी बोललीस. मग पॉवर मध्ये बघ किती होते, मग हा इकडे -7 -6 म्हणजे -13 होईल. -13 + 8 किती उरतो, 8 आणि 5 उरत असेल, -5 उरत असेल, म्हणजे हा -2च्या जागी ना -5 येणार. ओके, म्हणजे हा इकडे बरी बोललीस. मग हे -5 आला आणि 5तनं 2 गेले तर इथे 3 राहील, 10⁻³ राहिला. ओके, थांब एक मिनिट, एवढा काही चुकणार नाही तसा. आता हा इंटू 10⁻³ हेनरी होईल. आणि ह्यालाच आपण आणखी काय लिहू शकतो माहिती आहे, ह्याला आपण असं लिहू शकतो, एल इक्वल टू 9.869 मिली हेनरी. इथं पण बघ, आपण इथं 30 घेतलेली ना, 4π10⁻⁷ घेतलेली. सो बरोबर आहे. बाकी कोणाला काय डाऊट आहे का बघा याच्यात? आय थिंक एकच क्वेश्चन राहिलाय ना आता, 17वा असेल. लिहून घ्या, मग एक क्वेश्चन झाला की झाला हा टॉपिक. घ्यायचा पुढचा. प्रांजल झालं लिहू ना? हो सर, झालं लिहून.
लास्ट क्वेश्चन घेऊ. लास्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं त्यांनी, ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी आणि तिथे बाजूला टी पण लिहिलाय, ठीक आहे. पॉइंटिंग अपवर्ड फिल्स सर्क्युलर रिजन ऑफ द रेडियस एस इन होरिझोंटल प्लेन. इफ मॅग्नेटिक फील्ड बी इज चेंजिंग विथ टाइम, फाइंड द इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. ओके, म्हणजे आपल्याला थोडक्यात इथे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काढायची आहे. इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे तिकडे, इलेक्ट्रिक फील्ड तिकडे प्रिंटिंग मिस्टेक आहे ऍक्च्युली, बिकॉज इलेक्ट्रिक फील्डचा इथे कुठेच संबंध नाही. आपल्याला ईएमएफ काढायचं आहे, ठीक आहे. ते इलेक्ट्रिक फील्डला चेंज करून ईएमएफ लिहा तिकडे, म्हणजे ई ची व्हॅल्यू काढायची आहे थोडक्यात. इथे इलेक्ट्रिक फील्डचा असा कुठलाच फॉर्म्युला नाही, हा डायरेक्ट शब्दच बाहेरनच आला एकदम. ते इलेक्ट्रिक फील्डच्या जागी ईएमएफ काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्यांनी क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बीटी. आता बीटी याचा अर्थ काय, बीटी याचा अर्थ काय, तर या डायरेक्ट शेवटच्या याला आले, ठीक आहे. बीटी म्हणजे काय दिलं बघा त्यांनी, बीटी म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असतो, तो लिहितो मी बाजूला, टाइम व्हॅरिंग विथ मॅग्नेटिक फील्ड. सॉरी, टाइम व्हॅरिंग विथ नाही येणार, टाइम व्हॅरिंगच येईल, टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याचा अर्थ असा की वेळेबरोबर मॅग्नेटिक फील्ड आहे ती बदलत जाते. म्हणजे एका सेकंदाला 2 लाईन जात होत्या, तिसऱ्या सेकंद जसं करंट वाढू तसा मॅग्नेटिक फील्ड वाढत जाईल. म्हणजे थोडक्यात टाइमच्या हिशोबात मॅग्नेटिक फील्ड बदलत जाते, ते म्हणजे बीटी, ठीक आहे. त्यांनी अजून काय सांगितलंय पुढे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड पॉइंटिंग अपवर्ड फिल्स सर्क्युलर रिजन ऑफ अ रेडियस एस. म्हणजे सर्क्युलर रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे ना ती फिरते, ठीक आहे. सर्क्युलर रिजन सांगितलंय त्यांनी, सर्क्युलर रिजन, सर्क्युलर रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड फिरते आणि त्याची रेडियस सांगितले एस आहे. रेडियस किती दिले, एस रेडियस दिले, ठीक आहे. सो ई ची व्हॅल्यू किती येईल, ई ची व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये असते, आपल्याला फॉर्म्युला माहिती, आपल्याला काढायला सांगितलं इलेक्ट्रिक नाही, ईएमएफ काढायला सांगितलंय, ठीक आहे. कॅल्क्युलेट मध्ये तिकडे त्यांनी दिलाय ना, ते तिकडे ईएमएफ करा. कॅल्क्युलेट मध्ये ईएमएफ सांगितलं आपल्याला, म्हणजे ई ची व्हॅल्यू काढायला सांगितले. आता ईएमएफ चा फॉर्म्युला असतो ऍक्च्युअल मध्ये काय, डी5/dt हा फॉर्म्युला असतो. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून बघा आपल्याला दिलेल्या, ठीक आहे. सो काय काय व्हॅल्यू दिलेल्या आहे इथं, हा फॉर्म्युला मध्ये मायनस लागेल ऍक्च्युली, बिकॉज मायनसच्याच फॉर्म मध्ये फॉर्म्युला आहे तो. आता डी5 म्हणजे काय, डी5 म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फाय असतो, मॅग्नेटिक फ्लक्स असतो बी इंटू ए, बरोबर आहे. आता इकडे फायच्या जागी मी किती टाकले बघा, डी सगळा ऍज इट इज ठेवलाय, फायच्या जागी मी टाकणार बी इंटू ए, इथे येईल बी इंटू ए, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एरिया आपला कॉन्स्टंट असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे ती बदलते टाइमच्या रिस्पेक्टने. सो मी एरियाला डायरेक्टली बाहेरच काढतोय, त्यांनी क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे तसं. त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिले की जी फील्ड आहे ना ती, हे बघा इथे बीटीचा अर्थ आहे की टाइमच्या सोबत मॅग्नेटिक फील्ड बदलते. सो dB/dt येईल इथे, ठीक आहे. आता एरियाची पण व्हॅल्यू टाकून बघा, एरियाची व्हॅल्यू किती असते, एरिया सर्कलचा येईल πr², बरोबर आहे. सो झालेला आहे हा. एरियाची व्हॅल्यू किती टाकाल इकडे, एरिया त्यांनी म्हणजे सांगितलंय ना सर्क्युलर रिजन मध्ये आहे आणि त्याची रेडियस एस आहे, मग ऍक्च्युअल मध्ये इथे येईल πs² आणि dB/dt ऍज इट इज. एवढंच येईल आन्सर, कायच नाही येणार बाकी. हा झाला तुमचा फुल अँड फायनल आन्सर, ठीक आहे. लिहून घ्या पटापट. एक मिनिट मी जरा स्टॉप करतो रेकॉर्डिंग.